मात्र यांनी दशक स्वर 4 वाजून 46 मिनिटं, पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटं टाकायची, लक्षात घ्या. विनोद गायकर सेकंडला, त्यांनी पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज रेवण पाटील. पहिला चेंडू फुलटॉस, कव्हरला क्षेत्ररक्षक कैलास तिथे होते, झेल सुटला आणि फलंदाज रनआउट. गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल. मात्र पहिल्याच बॉलवरती झेल सुटला, मात्र रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय गोलवली 40+ अ संघाला. चिकनगरच्या विरुद्ध 50 धावांची भागीदारी आपल्याला नंदू आणि विनोद मध्ये पाहायला मिळाली. मात्र नंदू ने कॉल दिला, झेल सुटला होता जवळजवळ. चला कैलास काही करा थोडीशी. यानंतर अंतरली 40+ आणि निजे 40+ बी रेडी राहायचे. चांगला चेंडू होता. रेवण पाटील बघा चांगली आताच कौशाच्या स्पर्धेत काल रनरअप संघ सुद्धा ठरला. तोच संघ शिडून 40+ ब्लॅक जर्सी मध्ये आपण पाहतोय. रेबन फुल टॉस, मिडॉलला क्षेत्ररक्षक, खराब फिल्डिंग, धावा 4 मिळतील. आलाय चौकार, आजच्या दिवसातील पहिला चौकार. पहिल्या बॉलवरती विकेट, रनआउट. दुसऱ्या बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. रेबन हलक्या हाताने खेळतायत, फटका फसलाय, मिड ऑन डाऊन दी बॉल, चूक होणार नाहीये. सुभाष पाटील तिथे चांगला झेल टिपलाय. नंदूची खेळी समाप्त.
ची शान आपण पाहिलं तर सतीशदादा पाटील आज आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांच्या आठवणी आजही आपल्या सोबत आहेत. त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपल्याला सुभाष अनंत पाटील, दत्तानंद पाटील आपण पाहतोय, त्यानंतर राजेशजी पाटील असतील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि संपूर्ण आमची जयनमन क्रिकेट संघ नेजे. हॅट्रिक बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र डॉट बॉल आलाय. जबरदस्त षटक. बरोबर 4-5 मिनिटाचा वेळ जरूर गेला, त्यात 2 विकेट गेले. खरं तर एखाद्या षटकाला कमीत कमी 4 मिनिटं लागतात एका ओव्हरला. आता जर विकेट गेले, बॉल लवकर आला नाही मैदानात, तर या गोष्टी आपण बघू शकतो. त्यामुळे आपण त्या गोष्टी मॅनेज करू शकतो. 4 धावा 3 विकेट अशी परिस्थिती या मॅचमध्ये बोलवली असंघ. चला लगेच सामना सुरू करा. सुभाष पाटील येत आहेत बॉलिंगसाठी. विनायक पाटील आले स्ट्राईक एंडला. राजाने सिंगल खातो उघडले. धावसंख्या 5 वरती आपल्या पाहायला मिळते. पुढची मॅच अंतारली 40+, निजे बी 40+. चांगला संघ, चांगल्या मॅचेस होतील पुढच्या मॅचमध्ये. तीन गडी बाद 5. केतन पाटील यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. संपूर्ण रेग्युलरचे संघ असतील, समालोचक असतील. इथे चेंडू हवेत आहे, शॉर्ट कव्हरला आपण पाहूया. 2 धावा पूर्ण होतील का? झाल्यात. कोणती स्पर्धा म्हटलं तर त्याच्या मागे मॅनेजमेंट कमिटी आहे, प्रचंड मेहनत, आणि केतन पाटील यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. बाबुराव पाटील साहेबांचं आगमन झालं. आणि खरं तर केतन पाटील, आम्ही मनीष पाटील सरांचं कौतुक करेल बघा. जो वेळ दिला त्या वेळेत तेही उपस्थित झाले. मीरा भाईंदरून स्वागत आहे मनीष पाटील सर आपले. त्यांचा आवाज आज या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. त्यानंतर विशाल पाटील यांचे आवाज या दरम्यान आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने एक जबरदस्त फटका, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा, इथे 2 धावा मिळाल्या. 9 धावा धाबलकोत आपल्याला पाहायला मिळतात. गोलवली 40+ असंघ, दुसऱ्या बाजूला शिडून 40+, आणि तब्बल 16 संघ 40+ फॉर्मॅटच्या आपल्या स्पर्धेत पाहायला मिळतात. पहिल्या दिवशी देसाई 40+ बी सेमीफायनलमध्ये, दुसऱ्या दिवसात कोपर 40+ सेमीफायनलमध्ये, तिसऱ्या दिवसात उत्तर शिव 40+ रेग्युलरमधनं सोनारपाडा आणि मोठी देसाई 2 संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आज गौरीपाडा आणि सतरंगी क्रिकेट संघ हेडूडने बी 4थी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे सुपर 8ची. पहिली मॅच आता सध्या सुरू आहे. यानंतर तुम्हाला अंतारली 40+ आणि एका बाजूला नेजे बी 40+ संघ आपण पाहिलं तर देवानंद पाटील आणि कंपनी. त्यानंतर विनर आणि त्यानंतर हेडूडने बी आणि गौरीपाडामध्ये मॅच पाहायला मिळेल. लक्षात घ्या, या सूचना आधीच दिलेल्या आहेत. केतन पाटीलनी तुम्हाला दिल्या आहेत, आम्हीही दिलेल्या आहेत. काल आम्हाला कॉल आला त्यावेळी गौरीपाडा टीमच्या खेळाडूंच्या, त्यांनाही आम्ही सूचना दिल्या. 3 मॅचेस होतील पहिल्या 40+च्या, त्यानंतर सुपर 8ची मॅच होईल. चला बघा, रेवन पाटील आले लगेच. सुभाष पाटील यांचं मी कौतुक यासाठी करेल की त्यांनी 4च मिनिटात हे षटक फेकलं. प्रत्येक गोलंदाजाने मनामध्ये ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला वेळ सामने खेळणं गरजेचं आहे.
बाद 5 ओव्हरची मॅच सतीश दादा पाटील स्मृती चषक 2026 तुम्ही पाहत आहेत डे नाईट फॉर्मॅट. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. मीरा भाईंदर बघा मनीष पाटील सर वेळेत उपस्थित राहिले त्यांचं हार्दिक स्वागत. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. फटका चांगला आहे. फिल्डिंग सुद्धा चांगली झाली आहे. कैलास पाटील तिथे 2 धावा इथे मिळतील. रेवण चांगली गोलंदाजी करतात अचूक टप्प्यावरती नियंत्रणे. रेवण पाटील भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. लेजंड क्रिकेटर रेग्युलर क्रिकेट खेळले 40+ सध्या खेळत आहेत. विलास सुभाष पाटील यांची चिरंजीवात आपल्याला पाहायला मिळतात खेळताना. संचितला तुम्ही पाहता चेंडू कार्पेटच्या साईने खेळत आहेत. लॉंगाच्या दिशेने एकदा वेगाने पूर्ण केली आहे. थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. 2 धावा मिळतील. होतं क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा या गोष्टी घडतात. डीप मधून तुम्ही ज्यावेळी येता धावत येणं चेंडूला उचलणं फेकणं. 17 धावा. अपील 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 करण्यात आलेले मात्र आपण तसं सर सांगतात लेग बाईज आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा झालेले आहेत. बरोबर सचिन सर 3 षटक 14 मिनिटात टाकलेत. नको आहे का सचिन सर? हवंय ना? चला चला पाणी घेऊन जा. 12 खेळाडू. दोस्तीदारीतील एक राजा माणूस किशोर भंडारी एडुटनेगाव यांचं आगमन झालंय. या किशोर पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नाही रंगाबाई रात्री येतील आता नाही. 3 ओव्हरमध्ये 18 धावा झाल्यात. कैलास आलेत. कैलासचा फुलटॉस बॉल होता. या ओव्हरमध्ये मॅच मध्ये फुलटॉस वरती 2 विकेटी गेलेत. हे विसरून चालणार नाहीये. रनआउटची संधी आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. दोस्ती दुनियातील एक राजा मानून एक जबरदस्त क्रिकेटर किशोर भंडारी यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या 20 धावा. दत्ता पाटील बघा सातत्याने मॅनेजमेंट कमिटी आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत. फुलटॉस या ओव्हरमध्ये या इनिंग मध्ये फुलटॉस बॉल भरपूर आलेले आहेत. झेल थोडासा कठीण होता. सुभाष येत आहेत. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 22.
22 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे चेंडू हवेत आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा बॉल डायव्हर्ट झालाय. धावा 2 मिळतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले तर 24 वरती. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक आले, मिड विकेट वरनं एक क्षेत्ररक्षक आले. थोडीशी मिस फिल्डिंग झाली. पुन्हा शिडून संघ वारंवार चुका करतो या मॅच मध्ये. मात्र अपोजिट टीम सुद्धा 2 पेक्षा जास्त घेत नाहीयेत. 2च त्यांना हवेत. 26 धावा झाल्या. 4थं षटक प्रगती पथावर आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. अंतरली 40+ आणि निजे बी 40+. किशोर भंडारी यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट केलंय. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक वेगाने आले. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण होतील. 40+ म्हटल्यानंतर फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमीच चांगला आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डिंगचा स्टँडर्ड ते जपत असतात. चंदन होते डीप मध्ये. धावसंख्या 28. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. वेळ सामना सुरू आहे, त्यामुळे शिडून संघाचंही कौतुक. चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक टीम मध्ये. आता मात्र विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. 4 षटकांचा खेळ संपलाय. गोलवली 40+ असंघ 4 गडी बाद 29. विलास पाटील, सुभाष पाटील यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा क्रिकेटचा आनंद महिला वर्ग सुद्धा बऱ्याच वेळा क्रिकेटचा आनंद घेत असतात. त्यांचेही सहर्ष स्वागत. ब्लॉक कॉलला चेंडू होता, त्याला खोदून काढलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आले. संतोष, चांगली फिल्डिंग आहे संतोषची. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 32-32. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर टॉस होईल. निजे 40+ बी आणि अंतारली 40+. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस होता.
फायदा घेऊ शकले नाहीयेत. कैलास वेगाने आलेत. एकच धाव मिळाली. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. ओके रमेश म्हात्रे सर बघायचं बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय पंचांना आणि बघायचं आता टीव्ही अंपायर काय सांगतायत सचिन सर. ॲट फॅक्टर चेक केलं जाईल. नो बॉल फ्रीट असेल. हा फायदा असतो रिव्ह्यूचा. चौथी धावा झाल्या. पुढचा बॉल समोर मारलाय. लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. कडक. विनायकच्या बॅट मधून षटकार आलाय आणि फ्रीटचा बॉल होता. 40 धावा झालेत. 4 विकेट गेलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि यानंतर टॉस होईल. नेजे 40+ बी आणि त्यांच्या विरोधात अंतारली 40+. हाही फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलेव्हर. रामनाथ पाटील तिथे त्यांचं स्वागत करत असताना आलेला सिक्सर. पहिला डाव इथे संपलाय. धावा आणि 47चा पाठलाग आता करायचंय. करूया टॉस. अंतारलीचे कॅप्टन आलेत का? अंतारली 40+. कमलाकर पवार साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. या कमलाकर पवार साहेबांच्या शुभ हस्ते पण तिकडेच काका. कमलाकर पवार बघा हरिभक्त परायण कमलाकर पवार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. धावा नव्हत्या. बॅक टू बॅक 2 षटकार आले. भीमन आला. 46 झाले. 47चं टार्गेट आहे. टॉस झालेला आहे. निजे 40+ बी संघाने टॉस जिंकलाय. पुढच्या मॅच मध्ये त्यांना फाईट करेल तो अंतारली. तर 47 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आपण पाहतोय. आणि या धावा चेस होतील की गोलवली 40+ असंघ यांना रोकेल या जाणण्यासाठी आपण जाऊया आजच्या दिवसात प्रथमच आमचे सहकारी समालोचक मीरा भाईंदरचे मनीष पाटील सरांकडे.
धन्यवाद नितीन काळन सर आणि सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत या संध्याकाळी सत्रामध्ये. जय हनुमान क्रिकेट संघ निळजे तसेच स्वर्गीय सतीश दादा पाटील स्मृती चषक 40+ कॅटेगरीचं क्रिकेट चालू आहे. शिरडोण आणि गवळवली हे दोन संघ खेळत आहेत. 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे शिरडोण 40+ संघासमोर. शेवटच्या षटकामध्ये धावा मिळाल्या. 2 षटकार खूप मोठा फरक टाकून गेलेले आहेत चंदन म्हात्रेच्या शेवटच्या 2 बॉलवर. आणि म्हणूनच पहिल्या 4 षटकामध्ये जो कंट्रोल गोलंदाजांचा होता तो कंट्रोल फलंदाजांकडे डायव्हर्ट झाला आणि एक सेफ टोटल आपण म्हणू शकतोय. 47चं टार्गेट आहे शिरडोन 40+ समोर आणि त्यासाठी 2 फलंदाज पोहोचतायत त्या धावांचा पाठलाग करण्याची सुरुवात देण्यासाठी. शिरडोन 40+ 3 सामने 40+ चे आणि त्यानंतर पुढचं शेड्यूल रेग्युलर क्रिकेटचं आपण पाहणार आहोत. आणि रेग्युलरची एक पेंडिंग मॅच आहे ती सुद्धा आज होणार आहे. तर चला जास्त वेळ न घेता सामने वेळेत पूर्ण व्हायला हवेत. एक सामना राहिलाय गौरीपाडा आणि हेदुटणे ब, तो आज खेळला जाईल. त्याचमुळे चला जास्तीचा कालावधी न घेता आपण लवकरात लवकर सामने सुरू करायला हवेत. आजचा जो फॉर्मॅट आहे, आजचं वेळापत्रक तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतं. रेग्युलरचे सामने घेसर विरुद्ध खारडी, दुसरा सामना मोठागाव विरुद्ध उंबर्डे, तिसरा सामना वडवली ब विरुद्ध पिसर्वे आणि चौथा सामना उंबारले विरुद्ध खांबाळपाडा. म्हणजे आज 11 सामन्यांचा जे आता तुमच्या समोर दिसतंय. वेळ प्रसंगी सामन्यामध्ये बदल, वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा अधिकार कमिटीला आहे. म्हणूनच चला ती सूचना मी का देतोय की आज थोडं मोठं वेळापत्रक आहे, म्हणूनच जास्तीचा कालावधी न घेता सर्व काही रिसोर्सेस या जय हनुमान क्रिकेट मंडळ निळजेच्या क्रीडांगणावर आहे. तुम्हाला फक्त तुम्हाला वेळेत यायचंय, चांगलं खेळायचंय, गावासाठी खेळायचंय, गावाच्या सन्मानासाठी खेळायचंय आणि आयोजकांना सहकार्य करायचंय. तर पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहेत. विनय येत आहेत. विनय पाटील गोलंदाजीसाठी आणि स्ट्रायकरसाठी फलंदाज आहेत तानाजी पाटील आणि नॉन स्ट्रायकर सेंडला जयवंत पाटील. रेवंत पाटील आणि तानाजी पाटील हे 2 फलंदाज सुरुवात देतील. चला पहिला बॉल, पहिल्या षटकातला 47 धावांचं लक्ष 30 चेंडूंमध्ये. लेटकट क्षेत्ररक्षक होते, शॉट थर्डमॅनला गलीला आणि दोघांनी चांगलेच प्रयत्न केले. बॉल तर थांबवला पण तोपर्यंत एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करण्याची संधी दोन्ही फलंदाजांना मिळाली आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा गोळा केलेल्या आहेत. प्रत्येक षटकामागे 10चा रिक्वायर्ड रन रेट असताना पहिल्या षटकापासूनच डॉमिनन्स दाखवायचा प्रयत्न फलंदाजांचा आहे. चेंडूला रीड करून व्यवस्थित बॅटचा फेस त्यांनी ओपन करत लेटकटच्या माध्यमातून त्या 2 धावा आपल्या संघासाठी जोडल्या आणि धावफलक सुरू झाला शिरडोन 40+चा. तानाजीच्या त्या 2 धावा. पुढचा बॉल, स्ट्रेट हिट खेळायची इच्छा होती पण बॅटची लिडिंग एज. पहिल्या बॉलवर डबल आणि पुढच्याच बॉलवर विकेट मिळते. विनायकच्या खात्यामध्ये पहिला धक्का. पहिल्या बॉलवर दुहेरी धाव मिळाली तानाजी यांना. पुढच्याच बॉलवर कॉट बिहाइंडच्या स्वरूपात ते बाद झाले आणि आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज पोहोचतायत विलास पाटील. 47 धावांचं लक्ष कठीण आहे असं जर तुम्ही गृहीत धरलं तर मग ते लक्ष गाठता येणार नाही. तो आत्मविश्वास तुमचा असायला हवा. तुमच्या मनाला तुम्हाला समजवायचंय की आपण त्या धावांचा पाठलाग करू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न तानाजी यांनी पहिल्याच बॉलवर दिले होते. डोकं चालवून त्यांनी तो स्ट्रोक खेळला होता पण त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा इरादा त्यांचा मिड ऑफला क्लिअर करायचं होतं पण ते कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झाले.
आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता विलास आलेत स्ट्रायकर सेंडला. शिरडोन 40+ संघासाठी 47 धावांचा पाठलाग करण्याची इच्छा तर तानाजी यांची होतीच, पण आता ती इच्छा तर त्यांना पूर्ण नाही करता आली. आणि त्यासाठी तर विलास आणि रेवन हे 2 फलंदाज आहेत खेळपट्टीवर. पुढचा बॉल विनायकचा. आणखीन एक फटका, कव्हर्सला खेळायचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल गलीमध्ये, बॉल अडवला जाईल तोपर्यंत एकदा मिळते. चांगली गोलंदाजी विनायक यांच्या वतीने पाहायला मिळते. पहिलं षटक जसं असायला हवं होतं, 47 धावा डिफेंड करण्यासाठी सुरुवात देणारं ते षटक आतापर्यंत विनायकचं राहिलेलं आहे, कारण पहिल्या 3 बॉलवर त्यांनी 3 धावा खर्च करून 1 विकेट मिळवलेला आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांचा वेढा, फलंदाजांना रोखण्यासाठी दबाव तंत्र, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर्स, मिड ऑफ, मिड ऑन, असं क्षेत्ररक्षण या अगोदर आपल्याला पाहायला मिळालं. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डावखुरा फलंदाज स्ट्रायकर सेंडला, अर्थात रेवन. शिडोन 40+ हे षटक पॉवर प्लेचं आहे आणि खरं तर गोलंदाजाने हे ओळखलंय, फलंदाजांना सुद्धा तेच ओळखायचं आहे की हे षटक पॉवर प्लेचं आहे. ते ओळखलं तर मग धावांची मदत धावफलकाला देता येईल, जी आतापर्यंत देता येत नाही. चला, इतका वेळ नको. प्रत्येक बॉल नंतर, प्रत्येक ओव्हर नंतर, प्रत्येक चौकारानंतर, प्रत्येक विकेट नंतर टाइमपास नकोय, ही देखील गोष्ट ध्यानात असू द्या. विनायकचा पुढचा बॉल पंचांच्या उजवीकडून आता ते बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत. स्ट्रायकर सेंडला रेवन. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, क्षेत्ररक्षक थोडे दूर आहे, डीप विकेटचे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतील. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि तो सुद्धा पूर्ण केला जाईल. थ्रो योग्य त्या एंडला, पण थोडासा अपिश, त्याचमुळे पूर्ण होत आहेत या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. प्रत्येक बॉलवर धावा येणं गरजेचं होऊन बसले, कारण मोठे स्ट्रोक्स तर आतापर्यंत काय पाहायला मिळत नाही. स्कोर कार्डवर फक्त डबलवरच अवलंबून राहिलेलं आहे शिरडोन 40+ संघ. 5वा बॉल या षटकातला, राऊंड विकेट. फुल टॉस बॉल, जास्त फायदा नाही उचलता आला, फक्त बॉलला पाठवलंय. प्लेस करत असताना काऊ कॉर्नरला सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. वेग भन्नाटा या दोन्ही 40+ क्रिकेटरचा खेळपट्टीवर, आणि म्हणूनच ऊर्जा किती खर्च करायची आणि किती वाचवायची याचं मोजमाप योग्य आहे फलंदाजांकडे. त्यांना माहिती आहे की एक धावेचं महत्व आहे. या षटकात एकही मोठा स्ट्रोक नाही आला आणि थोडे प्रयत्न जास्तीचे द्यावे लागतील, आणि ते देत आहेत सुद्धा विलास आणि रेवन. धावसंख्या 7 झाले जिंकण्यासाठी, अजूनही 25 चेंडू 40 धावांची गरज. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेट, शेवटचा पहिला बॉल. ऑन साइडला बॉलला दिशा दिली क्षेत्ररक्षक, मिड विकेटचे मोठं अंतर कापतात, आणि ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट शेवटच्या बॉलवर मिळाली. पहिल्या षटकाच्या टीम शिरडोनला धावसंख्या पोहोचते. तर दुसऱ्या षटकासाठी मंगेश गायकर हे दुसरं षटक हाताळत येईल. पहिलं षटक हे 11 धावांचं राहिलं. पहिल्या 5 बॉल पर्यंत सगळं ओके होतं, पण शेवटच्या बॉलवर चौकार आला, आणि त्यानंतर आता चांगली स्थिती शिरडोन 40+ या संघाची दिसते स्कोर कार्डवर. चांगला बॉल, चकवा देणारा. वाटलं होतं फलंदाजाला की सहज मी अटेम्प्ट करीन, पण तसं काय होत नाही. बॉलला टर्न मिळतो. टप्पा पडल्यानंतर या मातीच्या खेळपट्टीवर कसा फलंदाजाला रोखायचंय ते तंत्र पुन्हा रिप्लेमध्ये पाहूया. ब्रिस्ट मोमेंट होती, बॉल आतल्या दिशेने रोटेट झाला, आणि आता बघा डोकं चालवून बॅटचा फेस शेवटच्या क्षणी ओपन केला. बॉलला खेळलं होतं थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षण झालं, बॉल अडवला तोपर्यंत फक्त एकच धाव मिळाली. स्ट्राईक झाली, रोटेट. धावफलकावर धावा आहेत 12. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज. 22 चेंडू 35 धावा. गुलवली 40+ आणि शिरडोन 40+ या 2 संघादरम्यान ही आजच्या संध्याकाळच्या सत्रातली पहिली लढत आपण पाहतोय, ज्यामध्ये आतापर्यंत चांगली वचक पाहायला मिळते. गोलवली 40+ या षटकात मंगेश ज्यांच्याकडे प्रॉपर टोन आहे, व्रिस्ट मोमेंट,
मनगटाचा वापर करून त्यांनी आतापर्यंत गोलंदाजांना जे काय द्यायचंय ते दिले. फुल लेंथ बॉल होता, बॅटच्या टोला कनेक्शन, मिडॉन नाही, बॉल मागे सरकेल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नव्हता, त्याच गोष्टीचा फायदा फलंदाजांनी उचलला. आरामात जास्त ऊर्जा न घालवता त्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते या 2 धावांच्या मदतीनं 14 धावा. सिंगल डबलवर जास्तीत जास्त अवलंबून राहिलाय संघ. डॉट बॉल कमी येत आहेत, पण चौकार आणि षटकार सुद्धा आले पाहिजेत. जसं आपण पहिल्या डावाला पाहिलं की एकही षटकार नव्हता पहिल्या 4 षटकांमध्ये आणि 5व्या षटकात 2 आले. बॅटच्या आउटसाइड एज फुल टॉस नाही कन्वर्ट करता आला, थोडा दूर होता. त्या विडचा फायदा नाही उचलता आला फलंदाजाला रेवनला. 1 धाव मिळते, धावसंख्या 15 झाले. हे षटक सुद्धा मागच्या षटकासारखंच दिसतंय. सिंगल डबल, जास्त काही त्यावर चौकार षटकारांची मोहर अजूनही लागली नाहीये, पण गोलंदाजी चांगली होते मंगेश गायकर यांची, त्यात कुठलंच दुमत नाहीये. गती तेवढी नाहीये, पण एक शिस्त आहे गोलंदाजीची. पण यावेळेस बघा शेवटच्या क्षणी स्लॅश करताना बॉलला खेळलाय, 3 क्षेत्ररक्षकांना कामाला लावलंय, पण बॉल जाईल थेट बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. या षटकातला पहिला चौकार. वेट अँड वॉच पॉलिसी फलंदाज विलासची पाहायला मिळते. एका बाजूला रेवन पाटील यांच्या वतीने एक चौकार या अगोदर पण पाहिला आणि आता विलास पाटील यांच्या वतीने सुद्धा एक चौकार आलेला आहे. तर दोन्ही फलंदाज धावांची मदत आपल्या संघाला देत आहेत, जी आवश्यक बाब आहे. हे षटक सुद्धा आता पुन्हा एकदा आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न शिरढोणचा. हलकं पदाला आलं, ते ऑन साइडला बॉलला टर्न केलं, मिड विकेटला चांगला स्टॉप. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पूर्ण होते 1 धाव. धावसंख्या पोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शिरडोन 40+ 47चा पाठलाग करताना 20 धावा जिंकण्यासाठी 27 ची गरज. बॉल शिल्लक 18 चेंडू 27 धावा. दोन षटकं झालेत, स्कोर लेवल आहे, चांगला आहे. जी गरज होती ती गरज फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे, पण अजूनही खूप काही बाकी आहे. प्रत्येक षटक सुरुवात गोलंदाजाच्या वतीने होते, पण शेवट फलंदाजाच्या वतीनं. बघा आता सुद्धा या षटकाची सुरुवात गोलंदाजाच्या बाजूने झालेली आहे. नंदू भोईर यांचा पहिला बॉल येतोय डॉट ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन अँड लेंथ. योग्य टप्पा, नियंत्रण तितकं चांगलं, खांद्याचं. चेंडू हाताळताना गोलवलीकडून नंदू भोईर यांच्या वतीने पाहायला मिळाले. 13 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 13 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 20 धावा, 20 रन्स. नेक्स्ट बॉल. थोडंसं बदलालित्य जरूर होतं, पण फायदा तितका नाही उचलता आला. स्वतःला ब्लॉक करून घेतलं. जर जागेवरून खेळले असते तर फुल लेन बॉल मिळाला असता, पण तसं काय घडत नाही. तुमच्या मनासारखं घडेल असं क्रिकेट नाहीये, नाहीतर मग तुम्ही प्रत्येक दिवस गाजवला असता. तुम्हाला स्वतःचा बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं प्रतिस्पर्धी खेळाडूचा अभ्यास सुद्धा महत्त्वाचा आहे. 16 चेंडू जिंकण्यासाठी 26ची गरज. सामना चांगला होईल अशी अपेक्षा आपण वर्तवूया. जसं घडतंय असं वाटतंय शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाऊन एक ट्विस्ट पाहायला मिळेल या महत्त्वाच्या आजच्या पहिल्या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट. हो यावेळेस बघा परफेक्ट ऑन ड्राईव्ह, ताकद आहे, उंची आहे, बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. एकच मारलाय, कडक मारलाय, सॉलिड मारलाय, षटकार 6 धावा. एक षटकार किती फरक पाडू शकतो ते तुम्हाला पाहायला मिळतंय.
ऑकवर्ड स्ट्रोक सिलेक्शन खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, पण संपर्क शरीराशी झाला. लेग बायची एक धाव मिळते, एक धाव वाढून धावसंख्या पोचते 28 वर जिंकण्यासाठी 14 चेंडू 19 धावांची गरज आहे. अजूनही खूप काही घडायचं बाकी. या सामन्यामध्ये गुलवली 40+ कडून देखील गोलंदाजीचे पर्याय चांगले आहेत. एक षटक जरी त्यांच्या बाजूने नाही गेलं तरी सुद्धा एक षटक जर इकॉनॉमिकल राहिलं तर पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकते. पण सध्याच्या घडीला जो खेळ चाललाय विलास आणि रेवनचा, दोघंही सेट झालेले आहेत. दोघांचा अनुभव खेळपट्टीवरचा चांगला राहिला आहे, चांगला स्ट्राईक रेट. आणि आता बघा टप्पा ओळखला आणि त्या टप्प्यावर अचूक कार्यक्रम केला. बॉल जातोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. या अगोदर खेचला होता रेवनने आणि आता खेचलाय तो म्हणजेच विलासने. षटकार साधावा. पहिल्या डावाच्या 5व्या षटकात आले, 2 षटकार दुसऱ्या डावाच्या 3ऱ्या षटकात आले. 2 तुम्ही खेचले, 2 आम्ही खेचले. 13 चेंडू 13ची गरज. शिडोन 40+. 34 झालेत. आतापर्यंत 17 चेंडूचा खेळ झालाय म्हणजेच चांगलाच रन रेट आहे. 12चा रन रेट शिडोन 40+ या संघाचा. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. 13 चेंडू 13. यावेळेस फुल लेन बॉल होता. फ्रंट प्रेस बॉलला खेळले लॉंग ऑफला आणि तिकडे फंबल झाले. आता या चुका करून नाही चालणार, कारण या अगोदरच पूर्ण डॉमिनन्स आता शिडोन 40+ संघाचा या सामन्यावर पाहायला मिळतोय. 3 षटकाचा खेळ संपला. शिडोन 40+. 36 धावा, 1 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 12 चेंडू 11 धावा. 12 बॉल्स 11 रन्स. झालेला आहे पण संपलेलं नाही. हे कळायला हवं गोळवलीला की एक षटक, जसं मी अगोदर उल्लेख केला होता, एक षटक सुद्धा पुरेसं असतं पुनरागमन करण्यासाठी. आणि पाहूया ते षटक हाताळण्यासाठी बॉलर येत आहेत. विनय येत आहेत. विनयने जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावर. पाहूया ती जबाबदारी पूर्ण केली जाईल का. हो, संपर्क तितका योग्य नव्हता पण बॉल खेळलेला आहे. फाईन लेगला थ्रो स्ट्रायकर साईडला. एकदा मध्ये सेकंडचा कॉल इच्छा होती फलंदाजाची पण रेवनने नकार दिला की सर्व काय ओके चाललंय तर कशाला मग काय करायला हवी. आणि दोन्ही फलंदाज तर सक्रिय आहेतच. धावा चांगल्या मिळाल्यात दोन्ही फलंदाजांकडून. विलासकडून 16 मिळाल्यात, रेवनकडून 18 मिळाल्यात. सराक दोघांचा चांगला आहे. दोघांकडून एक एक षटकार आलाय, दोघांकडून एक एक चौकार आलाय. तर स्ट्राईकवर कोणी असू द्या, धावा मिळत आहेत शिडोन 40+ला. धावसंख्या 37. जिंकण्यासाठी 11 चेंडू 10 धावांची गरज. पहिलं षटक विनायकने चांगलं हाताळलं होतं. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह. साईड स्विंगच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. जबरदस्त फिल्डिंग, क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं या सर्व लेजेंड्सचं. पण 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 मिळत आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या 39 झाले. जिंकण्यासाठी 8ची गरज. बॉल शिल्लक 10. शिडोन 40+ने एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं या रनचेस मध्ये, ते आतापर्यंत पाहायला मिळालंय. फुल टॉस बॉल, पण त्या ठिकाणी पाहूया हा नो बॉल आहे. लक्षात घ्या पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. पंचांना दिसलंय की तो बॉल कंबरेहून जास्त उंचीचा होता आणि त्यासमोर चला तर रेफरल DRS कॉल केलेला आहे. फिल्डिंग टीमने DRS कॉल केलेला आहे. कॅच तर कंप्लीट झाले, पण पाहूया आता नेमकं निर्णय काय येतोय पंचांचा. GTC लाईव्ह या YouTube वाहिनीवर आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृतिचषक 2026 दिवस 4. 13 फेब्रुवारीला ही स्पर्धा सुरू झाली आणि या स्पर्धेचा हा 4था दिवस. तर हा नो बॉल आहे. चला नो बॉल. तर या 3 धावा मिळत आहेत. चला 3 धावा मिळत आहेत. 42 झाल्यात. जिंकण्यासाठी 5ची गरज. 10 चेंडू 5 धावा. रनचेस चांगला राहिलाय शिरडोनचा. गोलंदाजी
ओळखून फलंदाजी केली जाते. ऑन द राईज खेळले आहेत गोलंदाज, स्वतः जज करताना बॉल खाली पोहोचले. पण आता पाहूया 1-2 मध्ये परावर्तित करण्याची संधी मिळाली तर मग संधी का सोडायची. आणि या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत या दोघांनी, रेवन आणि विलासने. धावसंख्या पोहोचते 44 वर. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 3 धावांची गरज. 9 बॉल फ्री. प्रिटी मच इझी फॉर टीम शिल्ड 40+. इझी नव्हतं, ते करून दाखवलंय. योग्य त्या वेळी त्या फटक्यांची निवड फलंदाजांनी केली. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर 1 चौकार, दुसऱ्या षटकात 1 चौकार, तिसऱ्या षटकात 2 षटकार. म्हणून तो बॅलन्स पाहायला मिळालाय. सिंगल डबलला त्या 2 मोठ्या स्ट्रोक्सने बॅलन्स केलेले आहेत दोन्ही फलंदाजांनी. दोघांकडून 2-2 मोठे स्ट्रोक आलेत. 1 षटकार 1 चौकार. हो, यावेळेस बघा हा विजयोत्सव साजरा करणारा चौकार असेल. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. सामना जिंकला शिल्ड ऑन 40+. अभिनंदन. हार्ड लक गोळवली 40+.